नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. ठाणे महानगरपालिका अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याबद्दलची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, ठाणे महानगरपालिका ठाणे सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे, इंडियन नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त संस्था प्रवेश सूचना 2024-25 अशा पद्धतीची ही जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर पहा, 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्ष कालावधीच्या जनरल काउन्सिलिंग व मिडवायफरी प्रशिक्षणाकरिता फक्त स्त्री उमेदवारांकडून पुढील शर्तीनुसार विविध नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. फक्त महिला उमेदवारांसाठी हा 3 वर्ष कालावधीचा या ठिकाणी हा कोर्स तुमच्याकडून करून घेतला जातोय. त्याच्यासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पाहू शकता, शिक्षण मंडळ महानगरपालिका ठाणे ही परिचर्या प्रशिक्षण संस्था आहे. त्यांच्या मार्फत प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे. तुम्हाला नर्सिंग करायचं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा. जर तुमचे मित्र मैत्रीण भाऊ बहीण जर कोणी असेल आणि जर त्यांना गरज असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. तर शैक्षणिक अर्हता काय लागते याच्यासाठी, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वी परीक्षा कमीत कमी 40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली असावी. विज्ञान शाखेच्या PCB ग्रुप विषयासह उमेदवारांना प्राधान्य दिलेले असेल. परंतु विज्ञान शाखेचे पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास वाणिज्य व कला शाखेच्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार प्राधान्य दिले जाईल. 12वी परीक्षेत सर्व विषयात मिळालेल्या एकूण गुणांच्या गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. तुम्हाला 12वी मध्ये 40% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यासोबतच जर तुमचा PCB ग्रुप असेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुप असेल 12वी मध्ये, तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आणि जर समजा सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी त्यांना जर मिळाले नाही तर वाणिज्य आणि कला म्हणजे आर्ट आणि कॉमर्स या शाखेतील विद्यार्थ्यांना देखील त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. आणि त्यानुसार त्यांची गुणांच्या गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे. वयोमर्यादा काय दिलेली आहे, 31/7/2024 रोजी 17 वर्ष पूर्ण असावे. प्रवेशासाठी एकूण जागा आहेत 30. मागासवर्गीय उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य शासन नियमानुसार जागेचं आरक्षण देखील असणार आहे. पात्रता कशा पद्धतीची असणार आहे, एकूण प्रवेश क्षमतेच्या 50% जागा ठाणे महानगरपालिका क्षेत्र व 50% जागा ठाणे जिल्हा क्षेत्रामध्ये कमीत कमी 15 वर्ष रहिवास असलेल्या स्त्री उमेदवारांसाठी उपलब्ध असतील. त्याकरिता तहसीलदार ठाणे जिल्हा यांच्याकडून प्राप्त झालेल्या 15 वर्ष स्थानिक वास्तव्याचा दाखला म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतून राखीव जागांवर योग्य प्रमाणात राखीव प्रवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास ठाणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांचा त्या जागांसाठी विचार केला जाईल. अशा पद्धतीची पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण, तुम्हाला अर्ज कुठं मिळणार आहे तर सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था B विंग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्टेल बिल्डिंग, हंसनगर, कोप, ठाणे. प्रवेश अर्ज वितरण कधीपासून सुरुवात होणार आहे, 10 जून 2024 पासून किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 21 जून 2024 या तारखेपर्यंत अर्ज वितरण असणार आहे. अर्ज स्वीकृतीचा दिनांक 10 जून 2024 पासून ते 25 जून 2024 पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. आता हे अर्ज जे आहेत ते कधीपर्यंत स्वीकारू शकणार आहेत त्यांनी, त्याची देखील वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस सोडून. गुणवत्ता यादी प्रसारण तुमची 2 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल. गुणवत्ता यादीविषयी लेखी आक्षेप जर तुम्हाला काही द्यायचा असेल तो स्वीकारण्याचा दिनांक 3 जुलै 2024 ते 4 जुलै 2024 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. अंतिम गुणवत्ता यादी प्रसारण व प्रत्यक्ष मुलाखतीस पाचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी 5 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर आता तुमची प्रत्यक्ष मुलाखत कधी होणार आहे तर 12 जुलै 2024 रोजी शुक्रवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती ओरिजिनल सादर करणे आवश्यक आहे. मुलाखतीस हजर राहण्यासाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही. तसेच मुलाखती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही व दूरध्वनीद्वारे माहिती दिली जाणार नाही. तसेच 11 वाजेपर्यंत हजर असलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल. निवड यादी व प्रतीक्षा यादी, त्यानंतर निवड यादी प्रवेश, त्यानंतर प्रतीक्षा यादी बाबतचा देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांनी 31 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीनुसार पुढील प्रवेश देण्यास दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता सुरू केले जाईल. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. जर हा PDF तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम
चॅनलवर मी हा PDF देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सदर PDF वाचू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतरही रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।